वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, वनप्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉपिंग, स्टेशन रोड, परभणी। मागील 20 ते 25 वर्षापासून कोल्हा येथे रहिवासी असलेले माधव तारे हे या यशवाडी संस्थावर सेवा करतात। या सेवेचं नेमकं फळ काय मिळालं त्यांना आणि इथं आल्यानंतर भाविकांना काय अनुभूती येते हे आपण त्यांच्याकडून जाणूया। मागील 20 वर्षापासून तुम्हाला इथं सेवा करण्याचं असं का वाटलं तुम्हाला की इथं सेवा करावी? मी मारुती भक्त असल्याच्या पहिल्यापासून सेवा करत होतो आणि 2015 पासून स्वामीजीला आमंत्रण केलं की आमच्याच्याने एवढं कार्य होणार नाही आणि म्हणून 2015ला स्वामीजीला इथं अध्यक्षासाठी आम्ही आमंत्रण दिलं। मग आमंत्रण दिल्यापासून 2015 पासून स्वामीजी आले तेव्हापासून कार्य तर होतंच, फक्त आम्ही 4 एकर जमिनीचं नियोजन केलं तर आधी विकत घ्यायचं, नंतर स्वामीजीच्याच आधिपत्याखाली मग सगळं कार्य चालू आहे। 2005 पर्यंत इथं काहीच नव्हतं। त्यानंतर कसं झालं, सुरू कसं झालं? त्यानंतर सुरुवात मी 2015ला 4 एकर जमिनीचा सौदा केला आणि जसे पैसे यायचे तसे 4 वर्षात जमीन घेतली आणि मग ती जमीन कोणाच्या नावची करायची इथं काही हे नव्हतं, म्हणून मग स्वामीजीकडे गेलो होतो आम्ही, शिवेंद्र चैतन्य महाराजाकडे। एक महात्म्य होते या अगोदर, हो, त्यांच्याविषयी काय सांगा? त्यांच्याविषयी त्यांनी 45 वर्ष सेवा इथं केलेली आहे आणि जास्त वैभव त्यांनीच प्राप्त केलेलं आहे आधीचं। त्यांचं इथं मंदिर पण बांधण्यात हो, त्यांनी स्वतःचं मंदिर, मूर्ती स्वतः कलर देऊन ओके करून ठेवलेलं होतं। जिवंत जातं म्हणत होते पण तहसीलदारानं त्यांना परमिशन दिलं नाही, म्हणून मग इथं गेल्यानंतर देवासन आम्ही तिथं केलं त्या जागे होत्या। स्वामीजी इथं कोणत्या वर्षी आले आणि इथलं कार्य कसं सुरू झालं? 2015ला आम्ही त्यांना आमंत्रित केलं आणि 2015 पासून त्यांना अध्यक्ष घोषित केलं। काय सांगता स्वामीजीचा अनुभव इथं संस्थेवर, कसं कार्य चालतंय त्यांचं? स्वामीजीचं एकदम पारदर्शकपणा, माणसं ओळखणं, कोण कसं आहे सगळ्याला सामावून घेणं, बदमाश असला त्याला बी, हे असला त्याला बी, त्यांचं वैभव म्हणजे माणसं ओळखण्याचं एक अचंब आहे त्यांच्याकडे। एक त्यांच्यामधला एक वेगळा गुण मी अनुभवला, तो म्हणजे असा की स्वामीजी सर्वस्व त्यांनी यशवाडीला अर्पण केले। ते बऱ्याच ठिकाणी द्वारकेला जातात, वृंदावनला जातात, सर्वस्व पैसे त्यांच्याकडे जेवढं काही येतं ते सर्व इथंच लावतात। त्यामागचं कारण काय? त्यामागचं कारण म्हणजे जिथं कथा झाल्या, जिथं कार्यक्रम झाले, ते जवळजवळ 20 लाख रुपये देवस्थानला त्यांच्या माध्यमातून, मात्र त्यांचं नाव नसते, त्या गावची कथ्याच्या गावाचं नाव आणि त्या गावचीच रक्कम म्हणून असती, फक्त माध्यम ते, पण त्यांचं नाव त्यांनी केव्हा येऊ दिलं नाही। काय वाटतंय मंदिर कधीपर्यंत पूर्ण होईल वाटतं तुम्हाला? मंदिर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे असा मानस आहे स्वामीजींचा आणि लिहून घेतलं आम्ही असं मंदिरावाल्याकडून, राजस्थानच्या मालविया यांना दिलेलं आहे। ते पहिलं 88 लाखाला दिलं तर नंतर आता 75 लाखाला दिलेलं आहे आणि ते आता 26 पर्यंत पूर्ण करू म्हणून बॉन्ड लिहून घेतलेलं आहे। इथं दर शनिवारी भाविक आता लाखोच्या संख्येने येतात, म्हणजे काय अनुभूती येते त्यांना की ते इथं येतात? इथं जे अनुभूती आली, ज्यांना प्राचित आलं तेच माझ्याकडे पंक्तीला येतात, मीच पंक्ती देतो आणि 2025 पर्यंत पंक्ती फुलं येतात आणि 26च्या बी 2025 पंक्ती येतात। 2025 पर्यंत पंक्ती असून 30 ते 40 लोक प्रतीक्षामध्ये आहेत 26 साठी। बरं, पंक्ती हे लोक का करतात? यांना काय अनुभूती आल्यामुळे पंक्ती करतात? हे नवसाच्याच पंक्तीत पूर्ण अनुभूती आलेल्याच्यातूनच माझ्याकडे येतात आणि पंगत लवकर द्या म्हणून हे करतात। हो, सकाळी 6 ते 10 1.5 क्विंटल खिचडी असते द्रोणामध्ये भक्तायला आणि दुपारी 10,000, 12,000, 15,000 लोकांपर्यंत अन्नदान असते आणि 20 ते 25,000 लोक जेवतात। हो, आणि मिनिमम शिरा भात कढी केली तर 75,000 रुपये खर्च येतो आणि वरणपोळी बुंदी भाजी केली तर 1.5 लाखापर्यंत जातो आणि श्रावण महिन्यात 2 लाखाच्या पुढे खर्च येते, 15 ते 20-25 लाखापर्यंत म्हणजे याच्यापर्यंत लोक येतात श्रावण महिन्यात। यांचा 90 कुठपर्यंत पूर्ण होते? काही अनुभूती लोकांच्या तुम्हाला सांगण्यात आल्या असतात? अनुभूती भरपूर सांगण्यात आलेल्या आहेत, मी लिहून घेतलेले आहेत त्यांच्याकडून मोबाईल नंबर आणि नाव, आणि तुम्हाला काय अनुभूती आली तर 30-40 अनुभूती माझ्याकडं आहेत दिलेल्या। इथं येणारा भाविक म्हणजे मारुतीरायाकडे साकडं करतो तर त्यांना म्हणजे असे किती लोक आहेत तुम्ही पाहिलेत की त्यांना खूप अनुभव आलाय आणि त्यांनी अन्नदान केलं? आता माझाच अनुभव आहे, माझ्या लहान भावाची बैल जोडी चोरीला गेलती आणि आमची भाऊजाई म्हणली चांदीचे बैल वाहून मारुतीला आणि तब्बल 3 महिन्यानं दस्तापूरला
3 महिन्यानं बैल आमचे प्राप्त झाले. नाही तर बैल शक्यतो कापल्या जातात, मिळत नाहीत, पण आमची श्रद्धा असल्यानं आम्हाला बैल ते मिळाले. 25 वर्षापूर्वी तुम्ही इथं सेवेला लागले, तेव्हा तुम्हाला असं काय वाटलं की या संस्थेमध्ये यावं आणि आपण सेवा करावी? असं 20 वर्षाखाली मी बिमार बी असलो, गावात बसलो तरी कोणी म्हणायचं कसं काय गेले नाही येसवाडीला. मी म्हणायचो आज मी सर्दी झाली, जर गाडी आणून घालायचे, इथं आलं की एकदम टॅमिना स्टॉप. संध्याकाळी पुन्हा आणि घरी गेल्यावर जरासं घेऊन, पण इथं आलं की एकदम स्टॅमिना दुखत असलं तरी बी माझा एकदम पॉवरफुल राहते. कुठलाही स्वार्थ नाही तुमचा इथं, म्हणजे बिना स्वार्थ करता. काय वाटतं, काय सुख वाटतं याच्यामध्ये? नाही, याच्यात सुख समाधान खूप आहे. मी गजानन महाराजाची 30 वर्षापासून वारी करतो, कोल्हा ते शेगाव, आणि त्या माध्यमातून तिकडं भक्त असल्यानं पुन्हा इकडं मी अनेक लक्ष देण्याचं हे केलं येसवाडीला. इथली दिनचर्या कशी असते शनिवारची, आणि इथले जे बाकीचे लोक सेवा करतात हे सहखुशीनं करता का तुम्ही? त्यांना काय पेमेंट वगैरे? नाही, हे सगळे सेवा सहखुशीनं स्वतःचं तिकीट काढून येतेच जातात. आम्ही काही 1 रुपया देत नाही देवस्थान. इथलं सकाळची पूजा अर्था कशी असते? सकाळी महापूजा दरवरचं नाव असतं, 365 लोकांचं नाव नंबर येईन तसं सकाळी दरवेळेस महापूजा रोज असते. हो, त्याची काही नोंद वगैरे करावं लागतं? हां, रामभाऊ भिसेकडे नोंद करायची. नोंद केली की मग तुमचा नंबर आला की तुम्हाला महापूजा सकाळी मिळते. शनिवारी त्यांना जर हे करायचं अभिषेक, तर त्यासाठी काय? तर अभिषेक 6 ते 10 पर्यंत फुल अभिषेक असतात. हो, 30-40. त्याचं काय मानधन वगैरे काय पावती फाडावं लागते? नाही, आणि नाही तसं माणूस नाही आहे. आता ब्राह्मणाची दक्षिणाच आहे फक्त, पण भविष्यात आम्ही देवस्थानच्या माध्यमातून पावतीचं करणार आहे. हो. काय सांगणार तुम्ही भक्तांना महाराष्ट्राला? आता हा व्हिडिओ लाखो हजारो लोक बघतील, तर इथल्या येसवाडीचं थोडक्यामध्ये शेवटचं काय वाटते तुम्हाला? काय अनुभूती? तर नवस एखाद्याला करायचा, तर ते नवस कसा पूर्ण होतो, काय वाटतं, काय सांगणार? नवस पूर्ण करायचा म्हणजे उपमहापौर परभणीचे भगवानराव वाघमारे यांचे राधाकिशनराव आलते. ते म्हणले एवढाले नारळ बांधले मला, म्हणले आमचा जरासा. तर मी म्हणलं तुम्ही संकल्प करा. तर त्यांनी 1-2 कोटीचं बिल थकलं होतं. संकल्प केला, 15 दिवसात त्यांचा संकल्प दिला गेला, आणि त्याने 3 ते 6 लाखाची पंगत केली. गावरान तूप आणलं इंदोरहून, आणि 25,000 लोकांचं त्यांना अन्नदान त्या दिवशी केलं त्यांच्या यानं. त्यांना अनुभूती आली आणि त्यांनी लगेच? हो, नारळ न बांधता मी म्हणलं निस्ता तोंडी संकल्प करा, आणि मग तुम्हाला शिदीला गेले तर हे करा. तर त्यांनी आमच्याकडे 2 लाख रुपये संकल्प झाल्या बिल आल्या आणून ते जमा केले, आणि नंतर बाकीचं. नवसाला पावणारा मारुती म्हटलं जातं. मग कोणी कसल्याही प्रकारचा नवस करा त्याचा पूर्ण होतंय. हो. आता काय असे आहेत, कळमनुरी तालुक्यात पतंगे नावाचे व्यक्ती आहेत. त्यांचा मुलगा 7 ते 8 वर्ष बोलाच येत नव्हतं. मुंबईला नेला, खूप त्यांनी नेला. मग इथं आणलं, इथं नारळ बांधलं, घरी गेला की ते आई म्हणला हे माझ्याकडे लिहून घेतलेलं आहे, मोबाईल नंबर त्यांचा सगळे. हो. काय सांगणार शेवटी मारुतीरायाबद्दल? मारुतीरायाबद्दल निष्ठा आणि भक्ती आणि स्टॅमिना देते. मरेपर्यंत सेवा देणार तुम्ही? मरेपर्यंत. आता जवळजवळ 24 तास इथंच असल्यासारखं आहे. मानधन नाही, काय नाही, फक्त सेवा. वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप. आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, व्हिवो, रेडमी, OnePlus सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि सर्वच नामांकित कंपनीच्या LED TV उपलब्ध आहेत. कारण बजाज, TVS, सॅमसंग, HDFC इतर 0% फायनान्स सुविधा उपलब्ध. आता भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉपिंग, स्टेशन रोड, परभणी.